नमस्कार मित्रांनो, मला सांगा, लग्नासाठी आपण जेव्हा जोडीदार निवडतो त्यावेळी त्या जोडीदारामध्ये आपण काय बघतो? की त्याला चांगली नोकरी हवी, मुलीला स्वयंपाक चांगला आला पाहिजे, दिसायला सुंदर हवी, तिने घर सांभाळलं पाहिजे, बस एवढंच. पण कधी विचार केलाय का की सुंदर चेहऱ्यासोबत आयुष्य काढणं सोपं असतं की सुंदर स्वभावासोबत? आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा निर्णय ठरू शकतो. जोडीदार परफेक्ट शोधण्यापेक्षा योग्य कसा शोधावा यावर आज आपण गप्पा मारूया. आजकालची मुलं मुली काय बघतात? सोशल मीडियाच्या काळात आपली व्याख्या थोडी बदललेली आहे. मुलींना वाटतं मुलगा सेटल्ड असायला हवा, त्याचं पॅकेज चांगलं हवं, त्याने फिरवायला हवं. मुलांना वाटतं मुलगी मॉडर्न हवी, तिने घरही सांभाळावं आणि माझ्या करिअरलाही समजून घ्यावं. चूक काहीच नाही आहे यात, पण आपण वरवरच्या गोष्टींमध्ये इतके हरवलोय की समोरच्या माणसाचं मन वाचायलाच विसरलोय. आपण एखादा आयफोनचं नवीन मॉडेल घेताना आपण 10 वेळा रिव्ह्यू बघतो. मग आयुष्याचा जोडीदार निवडताना फक्त त्याचा बँक बॅलन्स किंवा फोटो बघून कसं चालेल? आजची पिढी जोडीदार निवडताना नेमकी कुठे चुकते आणि अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या परफेक्ट पार्टनरमध्ये असायला हव्यात, हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग बघूया त्या कोणत्या महत्त्वाच्या 5 टिप्स आहेत. पहिली गोष्ट, रिस्पेक्ट. जो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमचा आदर करतोच, पण तो तुमच्या स्वप्नांचा आणि तुमच्या कुटुंबाचा किती आदर करतो हे महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, अंडरस्टँडिंग. कठीण काळात जो तुमचा हात सोडण्यापेक्षा तू घाबरू नको गो, मी आहे ना असं म्हणतो, तोच खरा जोडीदार. तिसरी गोष्ट, ऑनेस्टी. ज्याच्यासमोर तुम्हाला मुखवटा लावून राहावं लागत नाही, तुम्ही जसे आहात तसे त्याच्यासमोर व्यक्त होऊ शकता, तो माणूस तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. चौथी गोष्ट, कॉमन व्हॅल्यूज. तुमचे विचार त्याला 100% पटावे असं मी म्हणत नाही, पण आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि संस्कार यात साम्य हवं. पाचवी गोष्ट, बदलण्याची तयारी. नातं हे दोघांचं असतं, ते दोघांनीही टिकवायला हवं. नातं टिकवण्यासाठी दोघांनाही थोडं झुकावं लागतं. जो स्वतःच्या चुका मान्य करून स्वतःला बदलण्याची तयारी ठेवतो तोच नातं पुढे नेऊ शकतो. एक साधं उदाहरण घ्या. समजा तुम्ही खूप थकून कामावरून घरी आला आहात. तुमचा जोडीदार खूप श्रीमंत आहे, पण त्याला तुमच्या थकव्याची काळजी नाहीये, तर त्या पैशांचा काय उपयोग? त्याऐवजी असा जोडीदार असावा जो म्हणेल, आज तू खूप थकली आहेस का? किंवा आज तू खूप थकला आहेस का? चल आज आपण बाहेरून काहीतरी ऑर्डर करू. किंवा म्हणेल, मी आज तुला स्वयंपाकामध्ये मदत करतो. हा एक छोटासा बदल आयुष्याचा अर्धा ताण कमी करतो. शेवटी इतकंच सांगेन, जोडीदार असा शोधा जो तुम्हाला आहे तसं स्वीकारेल, पण तुम्हाला उत्तम माणूस बनवण्यासाठी प्रेरित करेल. लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचं एकत्र येणं नाही, तर 2 आत्म्यांचा प्रवास आहे. लक्षात ठेवा, परफेक्ट जोडीदार कोणालाच मिळत नाही, तो एकमेकांच्या सोबतीने बनवावा लागतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. आणि तुम्हाला काय वाटतं, जोडीदार कसा असायला हवा, कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.